हा फोटो बघा. हा तरुण ओळखीचा वाटतोय का? त्यापूर्वी या फोटोबद्दल जाणून घेऊया. हा फोटो नागपूर रेल्वे स्टेशनचा आहे असं सांगितलं जातं. या फोटोचे नेमके साल माहीत नाही, पण कार सेवेसाठी मोठ्या प्रमाणात कारसेवक नागपूरहून अयोध्येला निघाले होते असा दावा केला जातो. हा फोटो तेव्हाचाच आहे असंही सांगितलं जातं. हा फोटो नागपूरहून प्रकाशित होणाऱ्या नवभारत पेपरमध्ये छापला होता असा आणखीन एक दावा केला जातो. या फोटोत दिसणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. खुद्द फडणवीसांनी हा दावा केला. खुद्द फडणवीस यांनी हा फोटो शेअर करून ही माहिती दिली. सोशल मीडियावर फोटो शेअर करून फडणवीस यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की जुनी आठवण. नागपूरहून प्रकाशित होणाऱ्या दैनिक नवभारतने मला हे छायाचित्र आवर्जून पाठवलं. अयोध्येला जाणाऱ्या कारसेवकांची नागपूर रेल्वे स्थानकावर गर्दी उसळली तेव्हाच हे छायाचित्र. छायाचित्रकार शंकर महाकाळकर यांनी ते टिपलं आहे. उद्या 22 जानेवारी अयोध्येत प्रभू श्री रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा होत असताना या छायाचित्राच्या माध्यमातून जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे असे म्हणत त्यांनी नवभारत परिवाराचे आभार मानले आहेत. फडणवीसांच्या या दाव्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. तुम्ही नागपूर स्टेशनला आहात, पुढे पोहोचलात का? नागपूर स्टेशनचे फोटो आहेत, आमच्याकडे प्रत्यक्ष घुमट्यावरचे आहेत ना व्हिडिओ. नागपूर स्टेशनला गेले असाल फिरायला, आपण सगळे जात असतात लोक ना. लहानपणी काय नागपूरला फिरण्याची जागा स्टेशनच होती. मला त्याच्याविषयी वाद करायचा नाही आहे. देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रित करतो बरं का. नागपूरला होतात तुम्ही स्टेशनवर, पण आता डेमोक्रेसी क्लबला उद्या या आणि प्रत्यक्ष त्या करसेवकांना भेटा, ज्याने प्रत्यक्ष फक्त इथे ऑपरेशन कमळ होत नाही, ऑपरेशन बाबरी पण होतं बरं. हां, मी असं म्हणत नाही, मी असं काही म्हणालो नाही. त्यांनी नागपूर स्टेशनवरचा फोटो टाकलेला आहे. आम्ही बाबरीच्या प्रत्यक्ष ऑपरेशनचे फोटो टाकतो. एकमेकावर ते आरोप करण्याचा हा दिवस नाही. ते विचारतात शिवसेनेचं योगदान काय, म्हणून माझा हा प्रश्न आहे. शिवसेनेचं योगदान काय हे समजण्यात का तेव्हा त्यांचं वय नव्हतं. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचं लोकार्पण होणार आहे. तेव्हा आगामी काळात राम जन्मभूमी आंदोलनाचे किती फोटो आणि पुरावे समोर येतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.